श्री जान्हवीच्या घरी रंगलाय आदेश भाऊजींच्या होम मिनिस्टरचा खेळ। मराठी करोडपतीच्या सेटवर गुढीपाडव्यानिमित्त गप्पांसह कवितांची मैफलही इथे जमली आहे। शोभायात्रेतील मिरवणुकीची धामधूमही पाहायला मिळणार आहे। तर मग पहा आजचा आपला हा एपिसोड असणार आहे खास गुढीपाडवा स्पेशल। आता घ्या उखाणा घ्या। योग्य समय सुयोग्य ठिकाणी आली माझी वरात, शशांकचं नाव घेते केतकरांच्या दारात। अरे वा लहानपणापासून कसा स्वभाव कसा होता? कुणाचा? माझा? सॉरी, आई बाबांचा माझा। एक मिनिट, स्क्रिप्ट मध्ये काय लिहिलं आहे? आज स्क्रिप्ट नाही, आज कुठलाही मेकअप नाही, आज आपण गप्पा मारायचे। येस। बरं, हे दोघे उत्तम गातात अशी एक इन्फॉर्मेशन आलेली आहे। तर मी एक आधी अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही गायचं, कुठल्याही भाषेतलं गाणं, आणि मग त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गायचं। हां, आणि अक्षर आहे होणार सून मी या घरची। च वगैरे जरा जास्तच होईल ना। ह हो, होणार मधला ह। हमें तुमसे प्यार कितना वा वा, ये हम नहीं जानते, अरे वा, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। न नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला, नाही कळले कधी तू मला मी तुला, गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो। या गाण्यातच त्यांची सगळी लव्ह स्टोरी लिहिलेली आहे। अशा वेळेला कोणाला मिस करतेस? आई बाबा, डेफिनेटली खूप मिस करतेस ना। आत्ता काय म्हणतात बघूया ना आई बाबा। तिचं समाजकार्य म्हणून ती महानिकेतन नावाच्या ठाण्यातल्या अनाथाश्रमात जायची। मग तिथल्या मुलींसाठी नाटक बसव, तिथल्या मुलींसाठी काहीतरी कार्यक्रम कर रविवारी, असं एक समाजकार्य ह्या दृष्टिकोनातनं नाही, पण तिची आवड म्हणून ती करत होती। आणि आत्ता खूप घराघरात तिला पोचवणारी ही होणार सून मी ह्या घरची। खरंच ह्या सिरियलमुळे ती खूप प्रत्येक घराघरात पोचले। म्हणजे मी माझ्या ओळखीच्या लोकांमध्ये एक सीमा प्रधान हे व्यक्तिमत्व होतं, पण आत्ता बाहेर गेले तर तेजस्वी प्रधानपेक्षाही जान्हवीची आई, जान्हवीचे बाबा, त्यावेळी एक समाधान मिळतं की वा छान, आपण हिचे आई बाबा आहोत। कुठेही आम्ही गेलो ना तरी समोरचा माणूस तिसऱ्या माणसाला ओळख करून देताना हे जान्हवीचे वडील होते, ही जान्हवीची आई। एक प्रकारचा त्यावेळेस का कोणास पण असा अभिमान वाटतो। ते ज्ञान जे आहे हे ॲक्टिंगचं ज्ञान हे तुझं उपजत आहे, आणि त्याचा तू पुरेपूर हे घेतलेलास, उपयोग केलेला आहेस तुझ्या क्षेत्रामध्ये। अशीच तू मोठी भरारी घे की जिथून आम्हाला स्वर्ग ठेंगणा होईल, एवढी मोठी भरारी तू घे। उखाण्यांची अंताक्षरी बघायची, मला ऐकायची। आणि पहिलं अक्षर मी देणार आहे जान्हवीला, तो स। सुरुवात झाली तेजू शशांकच्या अनोख्या प्रेमाची, त्यामुळे आई बाबा आणि दीक्षा झाली सख्या नात्याची। अरे वा, नात्यानं मी आहे सासू, शिरीष आहे सासरा, तरी पण तेजस्वीचा चेहरा कायमच ठेवू आम्ही हसरा। अरे वा, हसरा चेहरा, प्रसन्न मन, शशांकच्या संसारात व्यापीन तन मन धन। अरे वा, धनच असते सर्वांची खरी लक्ष्मी, पण मी शिरीषच्या एक गृहलक्ष्मी। अरे वा, चला तुम्ही आलात। अजून लक्ष्मीची पावले काढते मी दारात, आदेश भाऊजी आले केतकरांच्या घरात। अरे वा, घर म्हणजे चार भिंती, सुखाचा सर्वांचा सहारा, पण शिरीषच माझ्या खरा प्रेमाचा निवारा। अरे वा, आहे अजून? हो। अरे वा, अरे वा, क्या बात आहे, जोरदार। पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत हा एपिसोड सुरू राहावा असं वाटेल सगळ्यांना।
निवाऱ्यासाठी असते सदैव सगळ्यांचीच खटपट, हा. पण शशांकच्या मनात आहे आता कुणाला तरी पैठणी मिळावी झटपट. अरे वा. आणि बघा, एरवी 22 मिनिटात एखादी गोष्ट मला लगेच जाणवते, पण 1 तास होऊन गेला तरी सुद्धा पैठणीचा विषय आला नाही ना. तर मला आठवण करून दिली आहे बांदेकर, हा विसरू नका. झटपट जमले तेजू शशांकचे सूर, पटकन लागले लग्न, पण तरी पण शिरीष आणि मी अजूनही आमच्या संसारात मग्न. अरे वा. स्वाभाविक आहेत, कारण शूटिंगसाठी मुंबईत असतात, कधीतरी येतात सुट्टीला. येतच नाही. आता म्हणालाच आहात तर मग मग्न होते शूटिंग मध्ये करिअरच्या विचाराने. शशांकनी आयुष्य व्यापले फक्त एका नजरेने. आय, आय. होणार सून मी या घरची. नजरेत नजर मिळते संसाराच्या पाऊलवाटेवर चालताना, शब्दांची गरजच उरत नाही शिरीषशी संवाद साधताना. अरे वा. डोळ्यातनच चालतो वाटतं. काय हो, काय हो, कुठे होतात? 6 वाजता येणार होतात. आता काय आता अजून आहे का, संपली काय पेटी? होता शिव? साधताना. साधताना. साधत होते उद्दिष्टांचे गोल, म्हणत होणार सून मी या घरची. शशांक बरोबर झाले सून केतकरांच्या घरची, मी लेक लाडकी प्रधानांच्या घरची. अरे वा. माझ्यामध्ये इथेच थांबवा आता. तुम्ही आहे वाटतं काहीतरी. मग घ्या. बापरे. नाही नाही, पाहिजे पाहिजे. प्रधानांची लेक आली कौतुकाने घरात, होऊन केतकरांची सून. शिरीषच्या मुक्तछंदामध्ये होम मिनिस्टर शूट करते मी सर्वांच्या समवेत बसून. अरे वा. नाही नाही, बरं झालं बाबा त्यांना संधी दिली, नाहीतर होम मिनिस्टरचं नावच राहिलं असतं. पण खूप छान, एकदा सगळेजण टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या. कारण शेवटचा शब्द, बरं या दोघीही हम भी कुछ कम नाही असंच चाललं होतं. म्हणजे होणार सून मी या घरची रोज प्रत्येक भाग उत्कंठा वाढवणारा आहे आणि किती वर्ष चालत राहतो, छान वाटतोय. होम मिनिस्टर सुद्धा 10 वर्ष झाली. हा कार्यक्रम रोज नवा वाटतो. आणि आत्ता सुद्धा मी बघितलं या दोघींनी अशीच 10 वर्ष जरी सांगितली असती ना, दोघी बाजूला बसून शब्दाला शब्द लावून उखाणे करत राहतात. आणि मी मध्ये आणि तू मध्ये. ऐकतोय दोघींचा. त्याचा अर्थ म्हणजे ना, बॅडमिंटनच्या मधला रेफरी असतो ना, तसं चाललो झालं. होतो माझं फक्त. आता सांग श्रीखंड कसं करतं? काय बरं, काय काय लागतं श्रीखंडासाठी ते तरी सांग. श्रीखंड नाही, मी काय म्हणते, घरातून बाहेर पडायचं, घरातून बाहेर पडायचं ते तर श्रीखंड. वाहनाकडे जायचं, आणि श्रीखंड विकत आणायचं. वा. याच्यासारखी उत्तम रेसिपी कधीही मिळू शकत नाही. करेक्ट. बघू काय काय आणलंय. साबण 1, सुपारी 2, साडी 3, हे काय, साखर 4, सफरचंद 5, साबुदाणा 6, हे काय आहे, सोलानं. सुरी कुठे पडली. 1 2 3 4 5 6 7 वस्तू. 1 मिनिट थांबा, आता इकडे बघूया काय झालं. सॅक मध्ये भरून आणली ना. नाही, नाही, एवढं सगळं. हा, सॅक 1, हा शेकर हा 2, काय भरून ठेवली ती आधी बोलली. समई 4, सुपारी 5, सेफ्टी पिन 6, सासऱ्यांचा टाय हे बरोबर आहे. हा टाय तुमचा आहे ना. तो माझा आहे म्हणून तो या कॅटेगरी कसं. मग सासऱ्यांचा टाय. नाही, नॉट फेअर, नॉट फेअर. नॉट फेअर. म्हणजे थोड्या वेळ सांगाल सासऱ्यांची औषधं, सासऱ्यांचा चार्जर. सासरे यांच्या खाली काय टाका. एस वरनं सुरू होतच आहे. सासऱ्यांचा डबा. अरे देवा, आता आपल्याला निकाल लावण्याची वेळ आलेली आहे, कारण दोघी बरोबरीतच आहेत. नाही, हा चालणार नाही टाय. का नाही आहे? नाही, सासऱ्यांचा टाय
ही वस्तू चालेल, वस्तू म्हणून नाही चालणार. नाही नाही, होणारच तुम्ही झीवर आहे. काय चालेल? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.